पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रहार पक्ष वतीने सर्वत्र रक्तदान शिबिर घेण्याचा मानस व्यक्त करून चांदूर बाजार तालुक्यातून सुरुवात केली आहे। या दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी अहिल्यादेवी होळकर प्रहार वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले। रक्तदान शिबिर चांदूर बाजारमध्ये आयोजित करण्यात आले आहे आणि काय उद्देश घेऊन हा शिबिर आयोजित करण्यात आला आहे? आमची जे रुग्णसेवा आहे जवळपास 95-96 पासून आमची रुग्णसेवा अविरत सुरू आहे। सन्मान्य बच्चू कडू जर फॉर्म जर भरण नामांकन जर भरण तर आपल्या या रक्तदान करून फॉर्म भरते। कुठलाही आंदोलन करता रक्तदान करून त्याची सुरुवात करते। पूर्ण महाराष्ट्रात रक्तदानाचा तुटवडा आहे। पूर्ण महाराष्ट्रात आता प्रत्येक ब्लड बँकेत आपण पेपर वाचतो, प्रत्येक ब्लड बँकेत एक दोन बॉटल आहे आणि रक्ताची आवश्यकता तेवढीच आहे, रक्ताची गरजही तेवढीच आहे। म्हणून अहिल्यादेवी होळकरच्या जयंतीच्या निमित्त आमदार बच्चू कडूंनी आजपासून पूर्ण आठवडाभर पूर्ण महाराष्ट्रभर आपापल्या प्रहारच्या आपल्या शाखेत म्हणजे प्रत्येक गावात हा रक्तदान शिबिराची सुरुवात करून आज आपला रक्तदानाचा सोहळा पूर्ण आठवडाभर सुरू ठेवला। अविरत सेवा ही आमची रुग्णसेवा आहे, ईश्वर सेवा आहे। रुग्णसेवा ही अविरत चालू राहिली पाहिजे। ऑपरेशन कुठं रक्तापासून थांबलं नाही पाहिजे, त्याच्यासाठी सन्मान्य बच्चू कडून ही सेवा सुरू केली। आज ही गाडगेबाब ब्लड बँक आमची इथं आहे। आज आमच्या चांदूर बाजार शाखेत इथं जवळपास 75 बॉटल 76 बॉटल झाल्या आहेत। अजून सुरूच आहे, अजून 1 तास बाकी आहे यांचा। 1 तासात 1-1.5 तासात जवळपास 100वर पोहोचून आमचा आकडा आज आमच्या या रक्तदानाची सुरुवात आज प्रहार कार्यालयातून सुरू झाली। आज माननीय आमदार श्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून जे भव्य रक्तदान शिबिर आज अहिल्याबाई होळकर यांची जयंतीनिमित्त आज प्रहार कार्यालय येथे ठेवलं गेलं। आज हे बच्चूभाऊची संकल्पना नामांकनपासून जे बच्चूभाऊ 2009-14 पासून जे इलेक्शन लढत आहे तेव्हापासून हे संकल्पना चालू आहे। नामांकन तरी भरलं तर कोणतेही नामांकन भाऊंनी आपला निषेध जर व्यक्त करायचा असेल तर भाऊंनी रक्तदान करून हे केलं। आणि आज जर पाहिलं तर आपल्या अमरावती जिल्ह्यात पूर्ण जे निर्णय घेतात ते अतिशय चांगले निर्णय घेतात आणि आज जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा। शक्ती पक्षाचा संकल्प एक फक्त रक्तदान शिबिर घेण्याचा झालेला आहे। अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज आमदार बच्चू कडू यांनी चांदूर बाजार येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयामध्ये रक्तदान केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा रक्तदान शिबिर 8 दिवस सुरू राहील। प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रहारद्वारे संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार। राज्यात रक्ताचा तुटवडा बघितता हे शिबिर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आयोजित केले असून याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आज चांदूर बाजार येथे 75 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी इथे रक्तदान केलं आहे। मी कॅमेरा पर्सन मोनीसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, चांदूर बाजार।